गुंडविरोधी पथक व एटीएसची संयुक्त कारवाई। 2 इसमांविरुद्ध MCOPA अंतर्गत कठोर कारवाई। नाशिक शहर गुन्हेगारी मुक्त करण्याच्या उद्देशाने गुंडविरोधी पथक व अँटी टेररिझम स्क्वॉड यांनी संयुक्त कारवाई करत 2 कुख्यात गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपी राजू उर्फ राजाभाऊ शंकर अत्रे वर्ष 35 राहणार रत्ननगर पाथर्डी फाटा व प्रशांत बाळासाहेब गवळी राहणार वडनेर दुमाला पाथर्डी फाटा यांच्यावर जबरी चोरी, खंडणी, मारहाण, दहशत माजवण्याच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। या आरोपींनी आपल्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात दहशत निर्माण केली होती। त्यांच्या विरोधात 16 ते 17 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असून या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने MCOPA अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता, जो मंजूर करण्यात आला आहे। ही कारवाई उपायुक्त गुन्हे शाखा माननीय प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा माननीय संदीप मिटके व एटीएस नाशिक यांच्यासह गुंडाविरोधी पथकाच्या विशेष पथकांनी संयुक्तरित्या पार पडली आहे। या यशस्वी मोहिमेमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।